या तिळाच्या वड्या पहा, अतिशय मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळेल अशा या वड्या तयार झालेल्या आहेत। आणि हिवाळ्यामध्ये शरीराला उष्णता देणारे पदार्थ नेहमी तर आपण बनवतोच, जसं की त्यामध्ये सुक्या मेव्याचे लाडू किंवा डिंकाचे किंवा अगदी नाचणीचे लाडू, हे अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे आपण लाडू तर नेहमी बनवतोच। तीळ आणि गूळ हे दोन्ही उष्ण पदार्थ असल्याने थंडीच्या दिवसात हे जिन्नस आवर्जून खायलाच हवेत। आणि संक्रांत जवळ आली की घरोघरी तिळगुळ करण्याची लगबग सुरू होते। कोणी तिळाचे लाडू किंवा वड्या किंवा अगदी तिळपापडी असे प्रकार करतात। आता या वड्या कधी जास्त कडक होतात तर कधी एकदम ठिसूळ होतात। असे होऊ नये आणि परफेक्ट या वड्या व्हाव्यात यासाठी काही टिप्स मी सांगितलेले आहेत, जेणेकरून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा। तर चला उशीर न करता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। मी जी पद्धत सांगणार आहे ती अगदी सोपी आहे। तुम्ही पहिल्यांदा जर या तिळाच्या वड्या बनवायला गेला तर एकदम परफेक्ट प्रकारे तुम्ही या वड्या बनवू शकता। तर या वड्या बनवण्यासाठी सर्वात अगोदर एक जाडबुडाची कढई मी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि जे काही साहित्य घेणार आहे त्यासाठी इथे मी 1 वाटी सेट केलेली आहे आणि तुम्ही देखील इथे 1 वाटी सेट करायची आहे आणि त्यानेच हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे। तर इथे मी सारख्याच वाटीने 1 वाटी तीळ घेतलेले आहेत। आता इथे मी गावरान तिळाचा वापर केलेला आहे। आता गावरान तीळ आपल्या आरोग्यासाठी खूपच असे फायदेशीर आहेत। आता हे तीळ मंद आचेवर आणि एकसारख्या रंगावर हलकासा कच्चेपणा जाईपर्यंत मस्त असे भाजून घ्यायचे आहेत आणि भाजताना घाई करायची नाही। जेव्हा यांचा आवाज थोडासा तडतड यायला लागेल आणि हलकासा सुगंध किचनमध्ये दरवळेल तेव्हा समजायचं की आपले तीळ व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। आता तीळ व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। आता हे मी एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी ठेवून दिलेले आहेत आणि पुन्हा सारख्याच कढईत आणि सारख्याच वाटीने इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे देखील मंद आचेवर यांचा हलकासा रंग बदलेपर्यंत आणि खरपूस होईपर्यंत मस्त असे मी भाजून घेतलेले आहेत। आता हे देखील एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि गार होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत। आता काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता शेंगदाणे गार झालेले आहेत आणि गार झाल्यानंतरच यांची टरफलं काढायची आहेत। जर तुम्ही गरम असताना हे शेंगदाणे जर टरफलं यांची काढायला गेलात तर निघणार नाहीत। जेव्हा हे पूर्णपणे गार होतील तर अशा प्रकारे यांची टरफलं निघतात। आता सारख्याच पद्धतीने सर्व शेंगदाण्यांची टरफले इथे मी काढून घेतलेली आहेत आणि इथे आपले तीळ देखील गार झालेले आहेत। आता काय करायचं आहे, मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला या शेंगदाण्याची पूड तयार करून घ्यायची आहे, पण शेंगदाणे एकदम जास्त बारीक याची पावडर तयार करून घ्यायची नाही। हलकेसे ओबडधोबड असे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे। मिक्सर चालू बंद करत हे मी मिक्सरला फिरून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। हे शेंगदाणे मिक्सरला फिरवताना याची जास्त बारीक देखील पावडर तयार करून घ्यायची नाही आणि सारख्याच पद्धतीने तीळ देखील गार झाल्यानंतर तीळ देखील मिक्सरला फिरून घ्यायचे आणि तीळ मिक्सरला फिरून घेताना मिक्सर चालू बंद करत चमच्याने हलवत हे एकसारखे असे वाटून घ्यायचे आणि तुम्ही पाहू शकता तीळ देखील ओबडधोबड असे इथे मी वाटून घेतलेले आहेत। आता चला तीळ आणि शेंगदाणे देखील आपण इथे वाटून घेतलेले आहेत। आता आपल्याला एक पूर्वतयारी करून घ्यायची आहे। ज्या ताटात आपल्याला ही तिळाची वडी बनवायची आहे त्या ताटाला तुपाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं। म्हणजे काय करायचं, तुम्हाला ज्या भांड्यात ही वडी बनवायची आहे त्या भांड्याला तुपाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं, जेणेकरून ही वडी या भांड्याला चिकटणार नाही आणि सहजतेने निघेल। आता लगेचच सारखीच कढई मी गॅसवर गरम करण्यासाठी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि नाश्त्याच्या चमच्याने इथे मी 1 चमचा साजूक तूप टाकलेलं आहे आणि साजूक तूप हलकसं गरम झालं की त्यामध्ये ज्या वाटीने मी तीळ आणि शेंगदाणे मोजून घेतलेले होते त्याच वाटीने इथे मी 1.5 वाटी बारीक कुटून घेतलेला गूळ घेतलेला आहे। आता इथे तुम्ही गूळ किसून घेतलात तरीही चालेल। आता या स्टेजला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि मंद आचेवर या गुळाचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। आता काय करायचं आहे, हा गूळ लवकर विरघळावा यासाठी चमच्याने सतत हलवत राहायचं आणि जर तुम्ही गूळ जास्त प्रमाणात जाड जर ठेवला तर पाक बनवायला थोडासा वेळ लागेल। हा गुळाचा पाक बनवताना शक्यतो चमच्याने सतत हलवत राहायचं। आता हा पाक बनवून साधारण 4 ते 5 मिनिटे झालेली आहेत। आता 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता या पाकाला असा फेस आलेला आहे। आता एकदम गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि आपण जो शेंगदाण्याचा कूट आणि तिळाचा कूट तयार केलेला आहे तो यामध्ये टाकून दिलेला आहे आणि ही सर्व प्रोसेस आपल्याला गॅसवरच करून घ्यायची आहे। आणि हा कूट यामध्ये टाकल्यानंतर इथे मी थोडंसं जायफळ किसून टाकलेलं आहे आणि सोबतच थोडीशी सुंठ पावडर देखील यामध्ये टाकलेली आहे।
आणि पाक गरम आहे तोपर्यंतच आपल्याला मंद आचेवर हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत. आणि कुठेही गॅसची फ्लेम जास्त ठेवू नका, नाहीतर हे तळाशी देखील लागू शकतं. आणि ही सर्व प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे. जर हा पाक लवकर गार झाला हे सर्व जिन्नस एकत्र होणार नाहीत. आता ही सर्व प्रोसेस पटपट केल्यानंतर काय करायचं, गॅस लगेचच बंद करायचा. आणि सर्व एकत्र झाल्यानंतर लगेचच हे गरम असताना आपल्याला ज्या ताटात वड्या तयार करायच्या आहेत त्या ताटात हे मिश्रण ट्रान्सफर करायचं आहे. आता लगेचच मी गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण या ताटामध्ये टाकून दिलेलं आहे. आता ही पुढची प्रोसेस देखील आपल्याला पटपट करायची आहे. आता हे मिश्रण गरम असेपर्यंतच आपल्याला या ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे. आणि याला एकसारखी म्हणजे या मिश्रणाची एकसारखी लेवल तयार करून घ्यायची आहे, जेणेकरून एकसारख्या आकाराच्या वड्या तयार होतील. आणि जसं जसं हे गरम असेल तसं तसं हे लवकर सेट होतं. आणि जर गार झालं तर हे सेट होणार नाही. आणि चमच्याने हे व्यवस्थित जमत नव्हतं तर इथे मी वाटीनं एकसारखी याची लेवल करून घेतलेली आहे. आणि हे हलकंसं कोमट झाल्यानंतर लगेचच याला रेषा मारून घ्यायच्या, म्हणजेच याला कट करून घ्यायचं. पण कट करून घेतल्यानंतर याला लगेचच बाहेर काढायचं नाही. आणि कट करून घेताना तुम्ही पाहिलेलं आहे, अगोदर मी मधोमध अशी रेष मारून घेतलेली आहे आणि नंतर साईडने अशा रेषा मारून घेतलेल्या आहेत, जेणेकरून वड्या एकसारख्या आकाराच्या तयार होतात. हे मिश्रण हलकंसं कोमट असेल तेव्हाच याला कट मारून घ्यायचे आहेत. जर तुम्ही याला पूर्णपणे गार झाल्यानंतर जर कट मारले तर त्याला रेषा पडणार नाहीत आणि ते ओबडधोबड आकारात कट होईल. त्यामुळे काय करायचं आहे, हे मिश्रण हलकंसं कोमट असेल तेव्हाच हे कट करून घ्यायचं, पण लगेच बाहेर काढून घ्यायचं नाही. आता तुम्ही पाहू शकता इथे सारख्या आकारात मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत. आणि हे कट करून झाल्यानंतर साधारण फॅन खाली 2 तासासाठी सेट होण्यासाठी या वड्या ठेवून द्यायच्या आहेत. तुम्हाला पाहिजे तर अगदी 15 ते 20 मिनिटासाठी या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये देखील सेट होण्यासाठी ठेवू शकता. आता या वड्या मी फ्रीजमध्ये साधारण 15 मिनिटासाठी सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे. आणि पूर्णपणे वड्या गार झाल्यानंतरच लगेचच या वड्या आपण बाहेर काढून घेऊयात. तर पहा, वडी किती सहजतेनं बाहेर निघालेली आहे. एकदम परफेक्ट आपल्या इथे वड्या तयार झालेल्या आहेत. आणि तुम्ही पाहू शकता, पाहता समजत आहेत की या कितीच खुसखुशीत अशा बनलेल्या आहेत. आता ही वडी तुम्हाला तोडून देखील दाखवते. एकदम सुंदर असं या वड्यांचं टेक्स्चर आलेलं आहे. अतिशय मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळेल आपल्या या अशा वड्या तयार झालेल्या आहेत. आणि ठिसूळ कडक अजिबात अशा झालेल्या नाहीत. आता या सर्व वड्या काढून तुम्ही हवाबंद डब्यात भरून महिन्याभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा खाऊ शकता. आणि आवर्जून हिवाळ्यामध्ये तर या वड्या करायलाच हव्यात. अशा प्रकारे येणाऱ्या मकर संक्रांतीला तुम्ही आवर्जून या तिळाच्या वड्या नक्कीच करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि मी सोप्या भाषेत सांगितलेलं आहे आणि करण्याची पद्धत देखील अतिशय सोपी आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओसोबत.